नमस्कार, मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल। आता आपण भेटणार आहोत भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार भाविक भगत जे पार्टीला तिकीट मागत आहेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये जुन्या उमेदवारांना म्हणजे आजी माजी आमदारांना तिकीट देऊ नका आणि नवा फ्रेश उमेदवार द्या अशी त्यांच्या पार्टीतून मागणी होत आहे। आणि सध्या तरी भाविक भगत इतकं सामाजिक कार्य दुसऱ्या कोणत्याही उमेदवाराचं नाही आणि त्यामुळे आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की तुम्हाला पार्टीने तिकीट का द्यावे आणि तुम्ही केलेलं सामाजिक कार्य काय काय ते जनतेला समजलं पाहिजे। याच्यासाठी आपण आता भेटणार आहोत भाविक भगत साहेब। नमस्कार। नमस्कार सर। नमस्कार। तुम्हाला शुभेच्छा की तुम्ही म्हणजे तिकिटाच्या रेसमध्ये आहात त्याबद्दल। तर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा की तुमचं सामाजिक कार्य काय। आज तुमच्या नावाची फार मोठी चर्चा व्हायला लागली की बाबा नवीन उमेदवार फ्रेश उमेदवार द्यायचा असेल तर भाविक भगत इतका दुसरा उमेदवार नाही आणि तुमचं सामाजिक कार्य सुद्धा जनता अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून पाहत आहे। तर तुम्ही सांगा की तुम्हाला पार्टीमध्ये तुम्हाला तिकीट का द्यावं आणि तुम्ही पार्टीमध्ये सामाजिक कार्य काय काय केलेलं आहे, त्याचबरोबर समाजासाठी काय काय केलंय ते जनता तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छित आहे। निश्चित डॉक्टर साहेब, आपण चांगला प्रश्न विचारला की आपल्याला पार्टीने तिकीट का द्यावं। गेल्या अनेक वर्षापासून गेली मी 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून काम करतो। मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना मी कळंब प्रभारी, मी राळेगाव प्रभारी, मी पांढरकोडा प्रभारी, मी नेर प्रभारी, मी घाटांजी प्रभारी, मी वणी प्रभारी, ह्या प्रभारी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी प्रभारी म्हणून तिथं काम पाहण्याची भूमिका बजावली। पार्टीचं काम पाहलाय। अच्छा। प्रभारी त्या ठिकाणी मला ज्या त्या निवडणुका असतात त्या निवडणुकीचा प्रभारी म्हणून ज्या ठिकाणी नियुक्ती केलं मला पार्टीनं, ते प्रभारी पद मी सुद्धा पाहिलेलं आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, मी डॉक्टर प्राध्यापक अशोक विखे त्यांचा रायगड विधानसभेचा प्रभारी म्हणून मी काम पाहिलाय। मी बऱ्याच दिवसापासून पार्टीचं तुम्ही काम। बिलकुल। डॉक्टर रणजित पाटील साहेब आहेत, ते जेव्हा उभे होते मी त्यांचं वणी आणि पांढरकोडा या भागामध्ये मी त्यांचं प्रभारी म्हणून काम पाहिलेलं आहे। हंसराज भैयाचं पांढरकोडा आणि घाटांजी हंसराज भैया आहिर साहेब केंद्रीय मंत्री। अच्छा। त्यांचा सुद्धा मी प्रभारी 2 भागाचा मला पार्टीनं मला त्या ठिकाणी पाठवलंय। अशा अनेक वेळेस मी पार्टीचे काम केलेलं आहे। मी छोटासा कार्यकर्ता असताना पासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय आणि त्यामुळं गेली कित्येक वर्षापासून सामाजिक काम करत असताना मी पक्षाला माझी विनंती केली की बाबा मी सुद्धा एक पार्टीचा भाग आहे। मग अशा वेळेस जे लोक पार्टीचं म्हणणं आहे, ज्या लोकांनी पार्टीसाठी काम केलं, पार्टीसाठी खस्ता खाल्ल्या, पार्टी वाढवण्यासाठी मदत केली, अशा कार्यकर्त्यांनी आता पुढे येण्याची गरज आहे। मी काल नागपूरमध्ये नितीन गडकरी साहेबांच्या सोबत दिसले आणि त्यांचा हात सुद्धा तुमच्या खांद्यावर मला दिसला, त्यामुळं त्याने अप्रत्यक्ष तुम्हाला आशीर्वाद दिला की काय उमरखेडच्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी काय सांगा? नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये असे कुठल्या प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तीला आशीर्वाद दिला जात नसते। तो कार्यकर्त्याची लायबिलिटी किती आहे, तो समाजामध्ये किती काम करते। आमचे भारतीय जनता पार्टीचे अनेक सर्वे केले जातात आणि त्या सर्वेमध्ये जर तो कार्यकर्ता सर्व विभागातून सर्व नियोजनातून जर पुढे येत असेल तर निश्चित त्याला मात्र तिकीट दिल्याशिवाय पक्ष सोडत नाही, कारण अशा कार्यकर्त्याची पक्षाला गरज आहे आणि समाजाला सुद्धा गरज आहे। आणि राहिला प्रश्न गडकरी साहेबांच्या याचा, आता गडकरी साहेब जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर अफाट प्रेम करतात, त्याच्यामुळे मी सुद्धा त्यांचा एक आवडता आहे, त्याच्यामुळे त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवणं हा साहजिक भाग आहे। अच्छा। बरं, आणखी काय काय सामाजिक कार्याची तुम्हाला आवड आहे आणि तुम्ही काय काय भविष्यामध्ये जनतेसाठी करू शकाल? निश्चित हा फार महत्वाचा प्रश्न आहे। तुम्ही सामाजिक कार्य, मी गेली अनेक वर्षापासून आपण पाहता डॉक्टर साहेब, मी आरोग्य क्षेत्रामध्ये फार काम उभं केलेलं आहे। काम करत असताना कुठलाही पेशंट असू द्या, मग तो त्याला टीबी असेल, कुठला एखादी ऍक्सिडेंट झालेला असेल, त्याला ब्लडचं हे तर तुमचं काम आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही लोकांच्या सुखदुःखामध्ये उभं होण्याची तुमची मानसिकता लागेल। मग आता हा झाला माझा केलेल्या कामाचा आढावा। तुम्ही आता डॉक्टर आमचे पांडे साहेब आहेत चिलीचे, त्यांनी सुद्धा एक विषय मांडला तुमच्या पुढे आताच की बा तुम्ही टोंगोर गड्डे महागाव रोडला बुजवताना स्वतः पाहिले। मी माझ्या पत्नीला दवाखान्यामध्ये घेऊन चाललो होतो, त्या टायमाला पांडे साहेबांनी मला उभे राहिले आणि विचारलं
की भाऊ हे काम तुम्ही असं कसं काय करता. माझ्यासोबत रस्त्यात पडलेले खड्डे तुम्ही स्वतः बुजवत होते. यस यस यस. आणि असे खड्डे बुजवत असताना मी कुठेतरी त्यांच्या डोळ्यामध्ये आलो असेल आणि त्यांनी सुद्धा म्हटलं मला का भाऊ हे असे जर काम करणारे लोक भविष्यात उभे झाले तर समाजाचा एक कणा उभा झाल्याशिवाय राहणार नाही, असे सुद्धा त्या पांडे साहेबांनी त्यावेळेस माझ्या संदर्भातली भूमिका मांडली. आता मला ते भेटले आणि मला ते आठवण करून दिली. पांडे साहेब खरं आहे का? त्यावेळेस स्वतः ते खड्डे बुजवताना मी स्वतः त्याला पाहिलं. मी म्हणजे त्यांचं सामाजिक कार्य आहे. सामाजिक कार्य आहे. स्वतः हे टाकायचे ते गिट्टी वगैरे टाकून डोझर वगैरे जे काय लागते सगळं पूर्ण साहित्य सामान सगळं घेऊन. आणि काय सांगू इच्छिता भगत साहेब? आणि येणाऱ्या काळामध्ये माझी फार वेगळी भूमिका आहे की आज इथं हॉस्पिटलची परिस्थिती आहे फार वेगळ्या पद्धतीची आहे. महागावच्या हॉस्पिटलची परिस्थिती वेगळी आहे. पण अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आज साप चावला, विंचू चावला, कुत्रा चावला, एखादी जंगली प्राण्यानं हमला केला, याचं साधं इंजेक्शन सुद्धा भेटत नाही. ही शोकांतिका नाही का? ह्या शोकांतिका दूर व्हायला पाहिजे. ह्या ठिकाणी असा कार्यकर्ता उभा व्हायला पाहिजे का जो समाजासाठी काम करेल, लोकांच्या गरिबासाठी काम करेल. अशा माणसांना पुढे यायला पाहिजे. भविष्यात लोकांना असं वाटत असेल की भाविक भगत काम करू शकत नाही, असे भाविक भगत 56 येतील समाजापुढे. पण तोच भाविक भगत समाजानं स्वीकारा का जो समाजापुढे जात असेल, समाजाच्या दुःखामध्ये उभा राहत असेल, ज्याची परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीला सामना करत असेल. अनेक असे प्रश्न आहे. इथे शाळेचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. या ठिकाणचं औद्योगिक क्षेत्रामध्ये कुठलीही क्रांती झाली नाही. आज 3 सिट्या फार यवतमाळ जिल्ह्यामध्ये महत्वाच्या आणि मोठ्या आहेत. त्याच्यामध्ये पुसद असेल, वणी असेल आणि उमरखेड असेल. 3 सिटीच्या तुलनेमध्ये पुसद आणि वणीचा कुठल्या पद्धतीचा भरभराटीचा विकास झाला, किती औद्योगिक क्रांती त्या ठिकाणी झाली. मग त्या तुलनेमध्ये आपल्या ठिकाणी एवढे मोठे MIDC आहे. इच्छा नवयुवकाच्या हाताला काम लागण्यासाठी खरंच आपण तिथं प्रयत्न झाला का? मग कुठले जे कोणी आले असेल, मग त्या ठिकाणी भाविक भगत जरी आधी निवडून आला असेल आणि भाविक भगतनं काम केलं नसेल ना, तर समाजाला भाविक भगतच्या सुद्धा पाठीशी राहता कामा नये. पण अशा व्यक्तीच्या पाठीशी राहता कामा की खरंच तो गेल्या अनेक दिवसापासून सोशल मध्ये काम करते, समाजासाठी काम करते, गोरगरिबासाठी काम करते, अनेक दुःखितासाठी काम करते. आणि मी असे लोक पाहिले डॉक्टर साहेब की हॉस्पिटलमध्ये येऊन केवळ तिकीट काढायसाठी 20 रुपये नसतात, BP शुगरच्या गोळ्या नसतात. बरोबर. अशा लोकांना मदत करण्याचं काम कोण केलं पाहिजे? त्या दृष्टिकोनातून जर आपण काम केलं, त्या दृष्टिकोनातून त्यांच्या जवळ उभं राहिलं, त्यांना आधार देण्याचं काम केलं तर निश्चित मात्र समाज स्वीकारल्याशिवाय राहणार नाही, एवढं मला सुद्धा या ठिकाणी वाटतंय. तुमचं सामाजिक काम पाहून आता काय भारतीय जनता पक्षाकडे थोडं बौद्ध असतील, मुस्लिम असेल, हे तेवढे अट्रॅक्ट नाही, कारण त्यांच्या विरोधात ते पार्टी काम करते अशी भावना आहे. परंतु तुमचं हे सामाजिक काम पाहून निश्चित ह्या समाजाचे लोक तुम्हाला मोठ्या प्रमाणात मतदान करतील असं तुम्हाला वाटतंय? यस, निश्चित. कारण तुम्ही ते काम केलेलं आहे. निश्चित मी जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, पक्षाच्या पुढे जाऊन मी समाजासाठी काम केलं. गेली अनेक दिवसाच्या आधी तुम्ही पाहिलं असाल विजयराव खडसे साहेब, त्यांनी माझ्याकडे कितीतरी वेळा पेशंट पाठवले. शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी कितीतरी वेळा माझ्याकडे पेशंट पाठवले. या ठिकाणचे काँग्रेसचे नेते आहे सोनू खतीब साहेब, त्यांनी सुद्धा माझ्याकडे पेशंट पाठवलेला आहे. मी त्यांच्या पेशंटला सुद्धा फार मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. अनेक पक्षाच्या लोकांना मी मदत केली आहे. मग मी का बा त्या ठिकाणी जाऊ शकणार नाही? मी जाती धर्माच्या माणसाला गेली अनेक वर्ष हाच तर कारण आहे मग खरं इथे का जातीच्या धर्माच्या नावाने जी लोक निवडणुका लढतात, तुम्ही मतदान मागतात, बिलकुल देता कामा नये. तुम्ही विकासाचा अजेंडा राबवा. विकासाचा अजेंडा राबवल्याशिवाय लोकांनी सुद्धा मतदान करू नये. विकास म्हणजे काय? विकास म्हणजे सांगण्याची गोष्ट आहे का? विकास हे करून दाखवण्याची गोष्ट आहे. बरोबर आहे, बरोबर. सामाजिक सेवा म्हणजे काय सांगण्याची गोष्ट आहे का? नाही. सामाजिक सेवा म्हणजे करून दाखवण्याची गोष्ट आहे. आमच्या अंगावर वोलिटी केलेले लोक आहेत, आमच्या हातामध्ये लघवी केलेले लोक आहेत, अशा लोकांना आम्ही दवाखान्यात भरती केलाय, अशा लोकांच्यासाठी मदत केलेली आहे. लोक TBच्या पेशंटला हात लावत नाही, आम्ही छातीपाशी धरून त्याला पुढे नेलेला आहे. आम्ही किती माणसाला, रक्ताने गडगडलेल्या माणसाला छाती उचलून त्याला दवाखान्यात नेलेला आहे. मग त्या अनुषंगाने तुम्ही जात कुठं पाहता? इथं समाजात काम करणारा माणूस झाला पाहिजे. आज अनेक ठिकाणी इथं घरकुलची व्यवस्था उभी झालेली आहे. त्याला कारणीभूत कोण आहे? या ठिकाणी नवयुवक पोर आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या हाताला काम नाही, याला कारणीभूत कोण आहे? म्हणजे तुम्ही आता जर समजा निवडून आले तर तुम्ही विकासाच्या दृष्टीनं भविष्यात काय काम करणार? यस, माझं पहिलं चॅलेंज असेल. मी माझं ज्या दिवसापासून काम चालू होईल त्या पहिल्या महिन्याचा आराखडा असेल आणि तिथून पहिला महिना संपला की 1 वर्षाचा आराखडा असेल आणि 1 वर्षामध्ये माझं विजन असेल आणि त्या विजननुसार जर काम नाही केलं तर मी माझं 500 रुपयाच्या स्टॅम्पवर लिखाण असेल लोकांना की जर मी काम केलं नाही तर 1 वर्षात मला राजीनामा मागायचा.
5 वर्ष पाठ हा फार दूर राहिलेला. मी एका वर्षात माझ्या कामाचं विजन काय असेल, गोरगरिबाच्या दुःखासुखासाठी काय काम असेल, नवयुवकासाठी काय काम असेल, शेतकऱ्यासाठी काय काम असेल, मजूरदारासाठी काय काम असेल, हे माझं विजन असणार आहे आणि त्या विजनने मी काम करणार आहे. आणि त्या विजनसाठी जर मी काम सक्सेस झालं नाही तर लोकांनी मला राजीनामा मागायचा आहे आणि मी खुशीने राजीनामा त्या दिवशी दिला पाहिजे. कारण ते पद असं आहे, ते का पद म्हणजे का पैसा कमवायचा आहे का, संपत्ती कमवायची, अनेक रस्ते आहे पैसे कमवायसाठी, तुम्ही त्या रस्त्याने जाऊन पैसा कमवा. पण हे एक संविधानिक पद आहे का अनेक गोर गरीब दुःखित पीडित शोषित लोकांना न्याय द्यायचं काम हे पद करू शकते. आणि त्या पदाचा उपयोग जर लोक फक्त आणि फक्त पैसा कमवायला करत असेल तर त्याला कारणीभूत मी ते जे लोक निवडून येतात मी त्यांना कदापि पकडत नाही, परंतु जे लोक डोळे लावून त्यांना मतदान करतात ते सुद्धा तेवढेच कारणीभूत आहे असं मला या ठिकाणी वाटते. या ठिकाणी भाविक भगत जरी त्या दिशेने वागत असेल ना, तशा भाविक भगतला सुद्धा बाजूला करण्याची ताकद समाजामध्ये आहे आणि तो समाज करू शकते. आता नवयुवकाच्या हातामध्ये रोज अँड्रॉइड मोबाईल सारखी वस्तू आली आहे आणि ते पाहतात लोक की कुठं काय चाललंय म्हणून. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या नवयुवकांना सुद्धा हातामध्ये आता ही यंत्रणा घेणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. तर हे होते आमचे मित्र सहकारी, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार भाविक भगत साहेब. आणि त्यांनी असं कडाडून आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे की जे जुने आजी माजी आमदार आहेत त्यांना तिकीट न देता जर पार्टीने एक नवनियुक्त असा जर एक उमेदवार दिला तर त्याच्यामध्ये भाविक भगत साहेबांचं नाव पहिल्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. आणि त्यांना जर तिकीट दिला ते निवडून आले तर ते काय करणार, त्याने आपलं पूर्ण 5 वर्षाचं विजन जनतेच्या समोर ठेवलेलं आहे. आणि आतापर्यंत तरी त्यांनी अनेक लोकांचे वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना आशीर्वाद सुद्धा मिळवलेले आहे. त्यामुळं प्रत्येक समाजातून त्यांना मतदान होणार आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा ह्या गोष्टीचा विचार करून भाविक भगत साहेबांना उमेदवारी द्यावी अशी जनमानसाची सुद्धा एक इच्छा आहे. आणि त्यांना आपण आपल्या अग्निबाण परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देऊया की साहेब तुम्ही जर समजा तुम्हाला उमेदवारी मिळाली तर निश्चित आम्ही तुम्हाला मतदान करू आणि तुमचं या राजकीय क्षेत्रातलं भवितव्य उज्ज्वल हो हे त्यांना शुभेच्छा देऊया. आणि आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया आपण नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.